हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर म्हणताले कुठे चालली गवता मी चालले आहे माझ्या मम्मीकडे, कारण की मी गुरांना खायला आणून गेले ना म्हणून. काय म्हणते? काही नाही. तुम्हाला चांगली चप्पल वापरायला काढली नाही. मम्मी मला तू चप्पल आणा नाही मग. काय ठेवते? मी तुला म्हणते 500-600 रुपये तिथलं शेजाऱ्याने मॉल मधनं घेऊन येते मी लगेच. बरोबर द्यायची. मी काल उशीर घेऊन तुला गिनीवर भिजवावं लागल, परत वाळला आता हे भिजवून काढावं लागल. आज आहे सोमवार, आज हिरबळची लाईट आहे आजपासून. आज भिजवावं लागल. आता आधी गईला काढायला आली. वज एक काढले, आता लय बारीक राहिला. हे एकदा आता खायला टाकायचं युरिया टाकून एकदा भिजवायचं, म्हणजे थोडं काळू घेऊन आणि वाढेल पटापट. आणि म्हणजे कालवणाला शेंगा घालतात का बघा, शेंगा नाही काढणार. शेवग्याला लय ही असा गारट्याने रोग पडल्या होते. कशाला म्हणून लय फुलं आले होते, पण शेंगा अजून आलेले नाही चांगले. हा का नाही तर आल्या फुलं लय लागल्यात, पण शेंगा नव्हते. नाही म्हणले एखाद्या कालवणं करते आहेत का काय बाबा, पण नाही एक पण. चल गाईला खाया टाकायचंय. गाईला कांद्या तोडून टाकल्या सकाळी, पण ती कांद्या काय लय उसाच्या खत नाही म्हणून आता हे न्यावं लागेल. शीट ही काय ती काय टाकल्यावर खाती तरी. गिनीगोल सारखाच उगवून येतोय. ती गिनीगोल मरतच नाही बाळा. गिनीगोल लावायचा का म्हणून ती वर फुटून येते म्हणून आता त्याला पाणी द्यावं लागेल. हे वाळायला लागलाय पार झालं. खायचंय अजून. आता ही गाईला एक एवढा कवळा टाकते. बापू गेल्या भिजवायला सकाळी तिकडे वरच्या शेताला. तो लसूण हे लावलेला राहिला होता ना भिजवायचा. हाताला चिटकून बसते. हा, गोट कांदे ही लावलं होतं त्या दिवशी. आम्ही राहिलं होतं भिजवायचं. हिला एवढा एक कवळा नेऊन टाकते. बापू गेल्यात रानात, परत आल्यावर खवायच्यात नाही उरकल्यावरती. सकाळचा व्हिडिओ कोणी बघितला काय नाही. छान छान काहीतरी कमेंट टाकायची. काय होय नाही सुरू. मिरच्याला मिरच्या आहेत का बघ. कुठे देऊ मिरची? मला आधी सारखी मिरची आणायला लागते, मिरची सापडत नाही. काय पुढं मला कसं काय दिसत नाही. हा दिसली. मी इकडे बांधावरती बघत होती असते. आता ती गारट्याने मुरल्या ही झाल्यागत होतं. मिरच्यांना पण रोग पडल्यागत होतं. येत नाही का फक्त झाडांना घेतले मिरच्या रोग. बघितलं आजीने आणायला लावलं होतं. मोटर चालू विहिरीत पाणी अजून आहे. मला पोहू वाटतंय, पण गारातलं लागतंय मग पोहू. तीच तर मी आजारी पडली. ती आजारीच पडली म्हणते. मी पोहली ना लगेच मी आजारी तरी पडते, नाही तर मला सर्दी तर होती. आणि सर्दी एक तर झाली तर लवकर जात पण नाही. मग मला खाली गेले सगळे तिकडून, अजून नाही लवकर आटत. संक्रांतीच्या आधी आटतंय, पण सगळं संक्रांतीपर्यंत राहीन बळच थोडं. कारण का लवकर आटणार नाही. कारण का तळ कावा भरले मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात. आता किती महिना आहे? 11वा. नाही चुकतंय काहीतरी. पहिले तळ आटून गेलं तर परत सगळं आटलं लगेच 8 दिवसात भरलं. 27 मेला का नाही पहिला पाऊस झाला तर एकाच ह्याच्यात तळ भरलं नव्हतं का आपलं तेव्हापासून पाणी. त्यामुळे आता पाणी आटत नाही. लय पाऊस झालेला आहे सगळं समावरलंय. अन्नाचं तुझं उरकलंय का शाळेचं? तुला वाटतंय आमचं उरकलंय? मला काय म्हणायचं होतं, आजी हाक मारत होती मला. कशाला काय माहिती. मी तिकडे आजीचं काय काम चाललंय काय माहिती. आपलं थोडं छोटं व्हिडिओ काढून टाकते. तुम्हाला बघाय पण लय त्रास नको आणि मला काढायला त्रास नको. कारण का लय मोठं व्हिडिओ काढा म्हणलं ना जातच नाही. तर लय टायमिंग लागतो. काय करता, हॉटेलवर गेल्यावरती तर पण जात नाही. तर आणि इथं काय होतं, जायचंय म्हणून लवकर उरकावं लागतं. तर मी काढते मोठा व्हिडिओ.
तरी मोठं तरी ज्ञानेश्वरी वाईट मोठं व्हिडिओ काढते. मी असल्यावर तर आपलं छोटं छोटंच काढून टाकते. लय नको ताण. त्यात पण निमित्त बाकाळगिरीच असते कोणाची? आमच्या. हा निमित्त बाकाळगिरीच असते. बापू नाही तर आलं घरी. आल्यावर खावायचं ना. ह्याचं कोणी मोडलंय ग? काय माहिती माझा क्लिप किती भारी होता का ते. काय ग खरं नाही. मी म्हणते असं का होतंय. आणि हो का आता घेवड्याच्या शेंगा. हा वेल बघ ना किती छान आहे. आता त्याला पण शेंगा लागल्या. तर सक्रातीपर्यंत फुल होते ना तिकडे गस लावलं. दादाचं आता ती काढायची ना तिथली सगळी होते तर झेंडूची झाड आहेत, घेवडाचे आहेत, पावट्याची आहेत, मिरच्या, वांगी काय काय आहेत. वांगी नाहीत तर मिरच्या आणि भेंडी. आता माझं धुणं राहिलं होतं पण आता काय खरं नाही. तुमचं अण्णाने आंघोळ केली का? केली. आजीला म्हणा होती शेंगा एक कालवून होईल. कशाच्या आहेत? घेवड्याच्या शेंगा हो. हा आहेत आहेत. आता ही कर काय म्हणते त्याला काय ते झाड लाल फुलात लागते ती प्रत्येक ह्याला लाल फुलं पूजा असं करदळ. हा तीच करदळ करदळ. आता ही झाड आता हे शेंगाचं आता ही काय झालंय जांभळीच्या झाडाला पारच येडलं. आता जांभळीचं झाड पार हे होऊन जाईल. हे नका जांभळीत अजून येतील ती जांभळीचं झाड आपलं ह्याचं एकाच झाड आहे. अगं पण आपण कधी राहिला आलतो त्या दिवशी त्यावेळेस लावलं तरी. भेंडीचं बघ भेंडी किती निंबार झाली. तेवढी भेंडी तोडून नेली तर नाही का कालवण व्हायची. पण भाजी आहे की घरात भाजीला नसल्या ठीक आहे की. पण ती खराब होऊन जाणार तिचा काहीच उपयोग नाही ना. ती एवढी तोड निघून तुम्हाला डब्याला होईल. बरं बरं चला आजीचं काय चाललंय दाखवते. चलो हमारे ग्रैनी का क्या चल रहा है आपको दिखाती हूँ. हाय ग्रैनी. हाय मेरी ग्रैनी किधर जाएंगी. कशाला भांडी घासायला ती मला वाटलं व्हिडिओ काढे. पडलेली कोण घासायचं स्वयंपाक करायची का भांडी घासायची होय ग? राहू दे ग भांडी घासते मी. घरात बसते गार लागतंय म्हणून. अगं घरात बसलेली वेळ अभ्यास करत होती मी. माहिती का वाटलं तर जाऊन मग टेबल वरती हाय असं माझा सराचं अभ्यासाचा. आम्हाला माहिती अभ्यास करते का बसते गार दार लागतंय मम्मीनी गरम होतंय म्हणून. अगं अजय माझ्या मम्मीने का नाही की मला सकाळपासून किती वेळ लावला असता आंघोळ कर पण मम्मीने एक सुद्धा हाक मारली की मला आंघोळ कर म्हणून. कारण की तिच्या समोरच अभ्यास करत असलेली मी म्हणून तिने हाक मारली. नाहीतर तुला माहिती किती हाक मारून मारून माझ्या पर कानाचे पर पडद फाटाची बारी ती इतक्या मोठ्याने हाक मारते की नाही. पण तरी इतक्या मोठ्याने हाक मारते जणू काय मला ऐकूच येत नाही. मला सीताफळ खायचंय. हा पिकले बघ की. हो का किती मोठे सीताफळ बापूने आणले वाटतं आणि पिकलं पण आहे त्यामुळे खायचंय. कशाच बाया चुलबिले दुखती तिला कळतंय त्यांना थंड वाजती म्हणले आपण दुखलं तरी ते पाहिजे गार लागतंय म्हणून तिला मजा करायची त्या चुलीची. तर तिला तरी काय म्हणून ओके काय सरपानच नाही ना सरपानच आणाय नाही त्याच्यामुळे ती बी दुखती तिला बी कळलं या ह्यांना गार लागतं ही काय करून कसल्या परिस्थितीत आपल्याला पेटावते मी. त्यामुळे चुलीने बी आडचाटा घातला काय करायचं. गरम गार लागतंय का नाही गरमच होतंय म्हणून. कणिक मळायची मग कणिक मळून द्यावा आजीला मदत करावा. आजी मला आंघोळ तरी करू दे की. तुझी आंघोळच होत नाही शाळेच्या वक्तापर्यंत कशी होईल ग. होती की ग तुमच्यामुळे माझा अभ्यास झाला ना आतापर्यंत मी आंघोळ करून माझं सगळं उरकलं असतं. हो शनिवारी तुम्ही मला गाव वस्तीवर हिंडत होती बाजे परत शनिवारी का नाही मम्मीने रानात नेलं हे करायला लसूण लावायला तिथनं आलो आणि परत का नाही मला का नाही आवरायला लावलं घरातलं. तर माझी काय चुकी आहे आणि रात्री ते मला कंटाळा अभ्यास करत वाटत नाही. आणि काल काय मला लग्नाला यायचं नव्हतं पण बळजबरी लग्नाला गेलं. मला तर कोणाच्या लग्नाला जाऊ वाटत नाही. मम्मी असली तर एक ठीक मम्मी असल्या कसं जाऊ वाटतं मला.
माझी काय माणूस आहे. नाही तसं नाही, म्हणजे थोडी मस्ती धिंगाणा करायला येतो ना. पण आधी असल्या इथं बस एका जागेवर माझं असं आणि ही बोलत बसते. मी कोणावर बोललो किंवा काय करत बसू, मला एक तर बोलले होतं. काय तरी माझ्या फ्रेंड्स होत्या म्हणून तरी काय वाटलं नाही. म्हणजे ती पण 8वीत होती, आबोली होती, पण ती तिच्या सोबत होती. लागते गरम गरम गरम. आता झालं चुलपुडू जाळ लागायला लागला. केलं यावर लक्ष दिलं नव्हतं, पण हळूहळू ती चरी चवळी शिजून बसली. चवळी वय चवळीचे केले बरं बरं असू द्या. बाय बाय. तसं पण बरं असू द्या. बाय बाय. बरं